आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शुक्रवारी सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अनिल महाराज तडवळेकर यांच्या कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी स्वामी भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट व वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब पवार यांनी केले आहे। श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या वतीने दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। कोरोना काळात तर या ट्रस्टने महिनाभर कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अल्पोपहाराचे व पिण्याच्या पाणी बॉटलचं वाटप केलं होतं। या ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी महाराष्ट्रातील नवोदित कीर्तनकारांसाठी जी टीव्ही प्रस्तुत गजर कीर्तनाचा व सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाचे आयोजन करून नवोदित कीर्तनकारांना व कथाकारांना या माध्यमातून प्रेरणा देण्याचं काम केलं जातं। त्याचप्रमाणे दर पौर्णिमेला पहाटे श्री स्वामींचा अभिषेक, महापूजा व आरती, सकाळी 10 ते 12 वीरशैव भजनी मंडळ रामपूर यांच्या भजनाचा कार्यक्रम, दुपारी 12:15 वाजता श्रींची आरती व श्री स्वामी समर्थ चरणी पुष्प अर्पण व त्यानंतर सर्व भक्त मंडळींसाठी महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम पार पाडले जातात। श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे विश्वस्त उपाध्यक्ष अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, शहाजी भोसले, मोहन पवार, दादासाहेब जाधव, सदाशिव जाधव, गणेश सावंत, दीपक पाटणकर, सतीश चव्हाण मिस्त्री, लक्ष्मण मोरे, अतुल मोरे, वसंत उगले, समर्थ पवार, हरिभक्त परायण, राजनंदिनी पवार यांच्या व सर्व स्वामी समर्थ भक्तांच्या सहकार्यातून या ट्रस्टचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्रातील जी टीव्ही फेम सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण सागर महाराज बोराटे यांच्या प्रेरणेने लवकरच ट्रस्टच्या माध्यमातून सभामंडप उभारणी व वारकरी शिक्षण संस्था सुरू करण्यात येणार आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी येत असून या दिवशी पहाटे श्री स्वामींची अभिषेक, महापूजा व आरती, सकाळी 10 ते 12 या कालावधीत महाराष्ट्रातील जी टीव्ही फेम सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण अनिल महाराज तडवळे आटपाडी यांचं कीर्तन होणार आहे। दुपारी 12 वाजता श्रीची आरती व त्यानंतर श्री स्वामी समर्थ चरणी पुष्प अर्पणाचा कार्यक्रम, त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी अन्नप्रसादांचं वाटप असे धार्मिक कार्यक्रम होणार असून या सर्व कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवावी असं आवाहनही ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब पवार यांनी केले आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।